गृहकर्जाच्या बाबतीत आपल्या समाजात एक नकारात्मक भावना आहे. म्हणजे आयुष्यभर कर्जात बुडालेले राहतो, त्यातून वर कधी येऊच शकत नाही, पण खिशात पैसे असताना कर्ज का घ्यायचे वगैरे वगैरे. बिनव्याजी कर्ज घ्यायचे असेल तर काही गोष्टी करणे हे नक्कीच मदत करेल. 1. गृहकर्जाच्या 8% रक्कम ही वार्षिक SIP-मध्ये टाका. समजा तुमचं गृहकर्ज हे 25 वर्षाचं आहे, तर अशी SIP केल्याने 25 वर्षात एवढी रक्कम नक्की जमा होईल की ती तुमच्या गृहकर्जाच्या व्याजापेक्षाही थोडी जास्तच असेल. गृहकर्जाचे हप्ते भरताना दरवर्षी एक हप्ता जास्त भरा. त्याने तुमचे 25 वर्षाचे गृहकर्ज कमीत कमी 5 वर्षांनी कमी होऊन 20 वर्षातच संपेल. कारण जास्त भरलेला हप्ता हा तुमची कर्जाची मूळ रक्कम कमी करत असतो. आता तुम्ही म्हणाल की हा जास्तीचा हप्ता आणायचा कुठून? त्यासाठी महिन्याला थोडी रक्कम बाजूला टाकायची, रिकरिंग डिपॉझिट काढायचे आणि मग वर्षाच्या शेवटी ती रक्कम गृहखात्याच्या जास्त हप्त्याच्या रूपाने भरायची. हीच पद्धत आपण SIP-साठी देखील वापरू शकतो. थोडी थोडी केलेली बचत ही खूप फायदा करून देते. पैसे तर शेवटी तुम्हालाच कमवायचे आहे, पण कमावलेले पैसे कसे वाचवायचे हे शेवटी तुमच्या हातात आहे. बाकी यावर अजून काही माहिती हवी असल्यास कॉमेंटमध्ये लिहा. मी आहेच तुम्हाला मदत करायला. आणि हो, माझे विचार पटत नसतील तर तसंही सांगा बरं का.